श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत केतुदेवांची माहिती. अवस्थेत येणं म्हणजे काय, तर केतुदेवांची जी शुभ अशुभ फळे आहेत ती तीव्र गतीने तुम्हाला प्राप्त होणं म्हणजेच केतुदेव जागृत होणं असं होय. तर केतुदेव तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये कोणत्या स्थानात आहेत त्या स्थानाचं फळ अधिकाधिक तुम्हाला आता देऊ शकणार आहेत, कारण ते जागृत अवस्थेत आलेले आहेत. केतुदेवांची मूळ माहिती घेताना सांगू इच्छिते, केतुदेव हे नवग्रह मंडळातील 12वे ग्रह आहेत. केतुदेव हे छायाग्रह म्हणून ओळखले जातात. राहुदेव जसे शिर आहेत तसे केतुदेव हे धड आहे. त्यामुळे आपण केतुदेवांचा विचार करताना मनापासून एखादी कृती करणं, रहस्यमय कार्य किंवा रहस्यमय ग्रंथ याचं लेखन जो कार्य करतो असा वर्ग सर्व केतुदेवांच्या कृपेने नक्कीच आपल्या जीवनामध्ये उत्तमरित्या कार्य करू शकतो. वैज्ञानिक तसेच वैमानिक कार्य क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती सुद्धा केतुदेवांच्या अंमलाखाली येते. त्याचबरोबर केतुदेव हे तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये काम करताय, तुम्ही एआयचं काम करताय, तर तुमच्यासाठी सुद्धा नक्कीच केतुदेवांची स्थिती पत्रिकेमध्ये उत्तम असेल तर आता जागृत अवस्थेतील केतुदेव तुम्हाला विशेष चांगली फळं देऊ शकतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य तुमच्याकडनं करून घेऊ शकतील. अनुसंधान केंद्र यामध्ये सुद्धा जे संशोधन कार्य करतात अशा वर्गाला केतुदेवांची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते आणि त्यांच्या हातून अतिशय उत्तमरित्या कामे होऊ शकतात. याबरोबरच तुम्ही ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र या संदर्भातील कार्य करता, टॅरो कार्ड रीडर तुम्ही असाल तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा आता केतुदेव जागृत झालेले आहेत. तुमच्याकडनं विशेष आणि चांगलं काम करून घेतील. वरना भाषा शैली किंवा भाषेचा गूढ अभ्यास सुद्धा पाहिला जातो. स्वदेशी भाषा, विविध प्रकारच्या भाषा शिकायच्या असतील तर आता तुम्ही प्रयत्न करू शकता. विदेशी भाषा तुम्हाला अवगत करून घ्यायची आहे, त्याबद्दलचं ज्ञान घ्यायचं असेल नक्कीच आता घेऊ शकता, कारण केतुदेव आता शुभ स्थितीमध्ये आहेत. अश्विनी नक्षत्राची रास येते मेष रास, मंगळ देवतेची रास येते. मेष राशीच्या जातकांना केतुदेव आता काय चांगली फळं देऊ शकतात आता आपण समजून घेऊ. केतुदेव तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये पंचम स्थानातनं गोचर करतायत. आता ते जागृत अवस्थेमध्ये आलेले आहे. 5वं घर कोणत्या गोष्टी दर्शवतं, तर 5वं घर शिक्षण क्षेत्र दर्शवतं. तुम्ही शिक्षण कार्य करताय, शिक्षण घेताय, ज्ञान अर्जित करून घेताय किंवा ज्ञानदानाचं कार्य करताय, तुम्हा सर्व वर्गाला अतिशय शुभ कालावधी आहे, कारण केतुदेव जागृत अवस्थेत आलेला आहे. तुम्हाला गूढ अभ्यासक बनवतील, त्या क्षेत्रामधलं ज्ञान प्राप्त करून देतील, त्या क्षेत्राबद्दलची जिज्ञासा निर्माण करून देतील की यामध्ये आणखीन आपण काय केलं पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे याचं सूक्ष्म आकलन करून देणारी तुम्हाला बौद्धिक क्षमता वाढवण्याचं कार्य केतुदेवांच्या कृपेने होऊ शकतं. केतुदेवांच्या प्रमुख 3 दृष्ट्या आहेत. त्या दृष्ट्या ज्या ज्या ठिकाणी येतील त्या त्या ठिकाणची फळे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. केतुदेवांची पंचम दृष्टी ही 9व्या स्थानावर येते. 9वं स्थान हे उच्च शिक्षणाचं आहे, त्याचबरोबर अध्यात्माचं सुद्धा आहे. धार्मिक त्या तीर्थयात्रा यावरून आपण पाहतो तर या सर्व दृष्टीने केतुदेवांची पंचम दृष्टी जागृत अवस्थेतील या ठिकाणी आल्यामुळे नक्कीच तुम्हाला आता इथून पुढील 15 महिने वारंवार धार्मिक तीर्थस्थळांना भेट देणं, त्याचबरोबर तीर्थयात्रा घडून येणं, आध्यात्मिक प्रगती होणं, ध्यानधारणा, योगा, प्राणायाम यामध्ये मन रमणं आणि त्या माध्यमातून तुम्हाला विशेष आनंद प्राप्त करून घेणं अशा शुभ गोष्टी घडू शकतात. हे झालं सगळ्यात प्रमुख चांगलं फळ. त्याचबरोबर केतुदेवांची सप्तम दृष्टी लाभस्थानावर येते. त्यामुळे लाभाच्या बाबतीमध्ये आपला बिझनेस आहे किंवा नोकरी करतोय तर त्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या समजून घेणं, त्यावर काम करणं आणि त्या अनुषंगाने आपला बिझनेस डेव्हलप करणं आणि लाभाचे योग वारंवार उत्तम प्रकारे प्राप्त करून घेणं असं चांगलं काम प्राप्त होऊ शकतं. केतुदेवांवरनं शेती सुद्धा पाहिली जाते आणि 11व्या घरावरनं बागायत शेती असू देत किंवा कुठल्याही शेतजमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारा वर्ग असू दे, या सर्वांना सुद्धा केतुदेवांची अधिकाधिक चांगली फळे मिळू शकतात, कारण केतुदेव या स्थानाला पाहतायत. ते जागृत अवस्थेमध्ये आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या सर्व संदर्भातनं मोठे लाभ प्राप्ती घडून येऊ शकते. केतुदेवांची 9वी दृष्टी लग्न भावावर येते. लग्न भाव आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व दर्शवतं. काही दिवसांपासून तुम्हाला 7:30 सुरू झालेली आहे. जेव्हापासून 7:30 सुरू झाली तेव्हापासून मनामध्ये असंख्य विचार आणि त्यामुळे कामामध्ये गतीमध्ये अडथळे निर्माण झाले. तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही प्रसंगाला पाहताना थोडासा त्याचा विचार करताना नक्कीच दुटप्पी निर्णयांची शक्यता वारंवार वाढत गेली. आता केतुदेवांचं हे गोचर जे परिवर्तित होणारं गोचर आहे केतुदेवांचं, ते तुम्हाला
स्वतःला आत्मविश्वास प्राप्त करून देण्यासाठी मी हे करू शकतो किंवा मला हा सूक्ष्म विचार केला पाहिजे, या गोष्टीचा मला विचार करून ते कार्य केलं पाहिजे, हा सगळा प्रसंगावधान आपण याला म्हणू, ते करून देण्यासाठी केतुदेवांचं चांगलं फळ मिळू शकतं लग्नस्थानावर त्यांची दृष्टी असल्यामुळे. त्याचबरोबर तुम्ही स्वतःसाठी महत्वाकांक्षी जास्तीत जास्त बनवू शकता, कारण चतुर्थ स्थानावर केतुदेवांची 12वी दृष्टी येते. त्यामुळे चौथं घर हे महत्वाकांक्षेचं आहे. तुम्ही वास्तूचं काम करता, वाहनासंदर्भातील कामे करता, खरेदी विक्रीचं कार्य तुमचं आहे, तुम्ही डेव्हलपर म्हणून काम करता, तर तुमच्या सगळ्यांसाठी नक्कीच केतुदेवांचं हे चांगलं फळ मिळेल की तुम्हाला तुमच्या कामामध्ये एक उत्साह निर्माण करून देणं, महत्वाकांक्षी स्वभाव बनवणं, हे चांगलं कार्य केतुदेव करू शकतील. वास्तू घेताना असंख्य प्रकारच्या अडचणी येत आहेत. वास्तू खरेदीमध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात, कुठली वास्तू घ्यावी किंवा घेण्यासाठी तुम्ही काहीतरी कार्यासाठी विलंब तुमच्याकडनं होतोय, तर त्या विलंबामध्ये सुद्धा आता नक्कीच तो विलंब कमी झालेला दिसून येईल. तुम्ही एक योग्य निर्णय घेऊ शकाल, त्या निर्णयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केतुदेव करणार आहे. मग अशा अश्विनी नक्षत्र मेष रास असणाऱ्या व्यक्तींना तर चांगली फळं केतुदेव देणारच आहेत, पण मेष रास ज्यांची आहे, ज्यांचं कृतिका नक्षत्र आहे, भरणी नक्षत्र आहे, अशा वर्गाला सुद्धा केतुदेवांची शुभ फळे मिळू शकतात. सगळ्यात महत्वपूर्ण फळ म्हणजे तुम्ही या दरम्यान केतुदेवांची थोडीशी उपासना केली, आध्यात्मिक बैठक वाढवली, तर नक्कीच केतुदेव तुम्हाला साडेसातीचा त्रास सुद्धा, त्याची तीव्रता सुद्धा कमी करून देतील. तुमचा स्वभाव मेष राशीचा तापट आहे, करारी आहे. एखादं कार्य घेतलंय हाती आणि ते पूर्ण कधी होईल याचा ध्यास घेणारं तुमच्या राशीचं व्यक्तिमत्व आहे. परंतु साडेसातीमध्ये काही अंशी तुम्ही टाळाटाळ करता, आळस निर्माण होतो आणि त्या माध्यमातून तुम्ही लवकर कार्य संपन्न करून घेऊ शकत नाही. आता केतुदेवांच्या कृपेने तुम्ही कार्यक्षम होऊ शकता. सूक्ष्म अभ्यास आकलन तुम्हाला वाढणार आहे, त्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय. तुमच्या सर्व वर्गासाठी मेष राशीच्या जातकांना सांगू इच्छिते, केतुदेवांचे हे शुभ फळ प्राप्त करून घ्या. थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला आध्यात्मिक बैठक वाढवावी लागणार आहे. रोज 10 मिनिटं मेडिटेशनचा आधार घ्या, ज्या माध्यमातून तुम्ही केतुदेवांची अधिकाधिक शुभ आणि चांगली फळे प्राप्त करून घेऊ शकता. हे झालं केतुदेवांचं शुभ फळ. केतुदेव अशुभ फळ कोणतं देऊ शकतात, तर केतुदेव हे ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणचं अशुभ फळ तुम्हाला काही अंशी देऊ शकतात. तर त्यातलं सगळ्यात प्रमुख फळ म्हणजे संततीचं सौख्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेम प्रणय. तर प्रणयासाठी किंवा संतती सौख्यासाठी मात्र काही अंश तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात, तर त्यासाठी तुम्हाला केतुदेवांची उपासना करणं आवश्यक आहे. केतुदेवांची उपासना काय कराल? सर्वात प्रथम उपासना म्हणजे केतुदेवांचा जप करायचा आहे. नामस्मरण जास्तीत जास्त केतुदेवांचं झालं पाहिजे. त्याचबरोबर गोरगरीब वर्गाला तुमच्या हातून काही ना काहीतरी अन्नदान स्वरूपात किंवा वस्त्रदान स्वरूपात तुम्ही जर दान दिलं तर नक्कीच केतुदेव तुमच्यावर अधिक प्रसन्न होऊ शकतील. याबरोबरच शंकराच्या मंदिरामध्ये जलाभिषेक करताना तीळ अर्पण केले तर नक्कीच केतुदेवांचे परिणाम, अशुभ परिणाम सौम्य होतात आणि शुभ परिणाम अधिकाधिक तुम्हाला मिळू शकतात. आता आपण समजून घेतली उपासना काय करायची आहे. कोणत्या प्रमुख 3 व्यक्तींनी जास्तीत जास्त तुमची मेष रास आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त केतुदेवांची उपासना करणं आवश्यक आहे ते समजून घेऊयात. तुमची मेष रास आहे, अश्विनी नक्षत्र आहे केतुदेवांचं, त्याचबरोबर कृतिका नक्षत्र असेल रविदेवांचं, भरणी नक्षत्र असेल शुक्रदेवांचं आणि रास मेष आहे, तर अशा वर्गांना सांगू इच्छिते, तुम्ही सर्वांनी तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण, केतुदेवांचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर रोजच्या दैनंदिनीमध्ये किंवा महिन्यातनं एकदा, आठवड्यातनं एकदा गोरगरिबांना अन्नदान करत चला. त्याचबरोबर दररोज शंकराचं नामस्मरण करणं, शंकराला जलाभिषेक करणं, काळे तीळ शंकराच्या पिंडीवर अर्पण करणं, या सगळ्या गोष्टी करत चला. त्या माध्यमातून तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये उच्च पदे अधिकार प्राप्त होतील. कार्याची जी कार्यक्षमता आहे ती वाढलेली दिसून येईल आणि त्या माध्यमातून तुम्ही सुखी आनंदी होऊ शकणार आहात. तर आज आपण समजून घेतलं केतुदेवांचं गोचर हे जागृत अवस्थेमध्ये सिंह राशीतनं होण्यास सुरुवात झालेली आहे. 27 सप्टेंबर पासून पुढे 15 महिने तुमच्यासाठी किती विशेष असणार आहेत, कोणत्या बाबतीमध्ये लाभ प्राप्त करून देणारे आहेत हे समजून घेतलं. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.